सगळं 23 प्रकार लावलेला आहे। या आता दुधाची गुणवत्ता याच्यावर आपला नेहमी आपण आपल्या लोगोमध्ये वापरतो आणि दुधाच्या याच्यामध्ये आपण कधीच तडजोड करत नाही असं म्हटलं जातं गुणवत्तेसाठी। त्यासाठी आता नवीन विकासासाठी योगदान ठरणार आहे। त्यानंतर संघाच्या मोजमाप, जिथे दुधाचं मोजमाप होतं या बाबतीत बऱ्याच संस्थांची नेहमी अडचणी असतात, घट येते किंवा दूध सुटलं जातं किंवा इंडीज या कंपनीचा ॲनालॉजी बसवलंय ज्यामध्ये आपण एका वेळी कॅलिब्रेशन करू शकतो, म्हणजे कॅलिब्रेशनची हिंट लगेच आम्हाला इकडे कळणार आहे। त्यामुळे तुम्ही आता दुधाच्या गुणवत्तेवर क्वालिटी बाबतीत निश्चिंत बेफिकर तुम्ही दूध संघावर विश्वास ठेवू शकता। हा घटनेचं मागचं कारण तर तुमच्या गाड्यातून संकलन करतात, गाड्यात जे येतात उकळून त्या गाड्यामध्ये बघा हे गिरीश कोंडी पाठवलंय, दूध उत्पादक रस्त्यावर संस्थेत उचलले दूध नेहमी घट येते। हे मंत्र्यांचं म्हणणं आहे, माझं नाही, हे माझं म्हणणं नाही आहे। त्याच्यामध्ये जनरल फॅट म्हणून आलेला फॅट त्याच्यात तपास असते। अनामत वापस करा बाबा, की अनामत वापस करायला दुसरा मुद्दा असा आहे की ज्या गाड्या रोडवर तुमच्या जातात आमच्या रोडवर जी आमच्या गाडी बंद केली त्याच्या अगोदर फॅट कमी येत होता, आमच्या दुधाला घट येत होती। आता ती गाडी बंद झाल्यानंतर शेणामध्ये दुधामध्ये वाढ झाली आणि फॅट सुद्धा चांगला लागला। मग आता त्या अगोदरच्या गाडीनं जर काही नुकसान केलेलं असेल त्याला जबाबदार कोण, तिची नुकसान भरपाई कोण देणार? नुकसान भरपाई कोण देणार? तुम्ही गाडी बंद केली त्याचा विषय समजून घ्या, तो तिथे मर्यादित जा, पण आमचं नुकसान झालं सोडलं तर त्याचं काय? गाडी आपल्या सगळ्यांना डोंगरावरची गोष्ट माझ्या तालुक्यात एक दिवस दूध खराब आलं, डायरेक्ट सांगा दूध बंद करून टाका। ऐकून घ्या, ज्या दिवशी दूध खराब आलं त्या दिवशी पण ठेवा, मान्य आहे। तुम्ही दुसऱ्या दिवशी दूध घेणार, तुमचा का बापचा काय जाय का? नाही साहेब, ते तिथे प्रमोद पाटील तो म्हणे कोणत्याही मंत्र्याला फोन लावणे तुझ्या कंजे उपकरून घे। त्या दिवशी खराब आहे ते फेकून दिलं रस्त्यावर, तुम्ही दुसऱ्या दिवशी कसं काय घेणार त्याचं दूध? मी एमडी साहेबांना परत पाहुणे फोन केला तरी तो फोनवर ऐकत नव्हता भाऊंचं, तो डायरेक्ट धमकीने बोलत होता, म्हणजे आमदार निधीमधून लावलाय का, याचं कायदा आहे का? बोले निघ म्हणे तू। नक्कीच त्या बाबतीत आम्ही दखल घेतो, काय करा वाचून टाकेल मी, त्या कल्लीचा कल्ली करत मी। आणि जेव्हा मी तिथे गेलो साहेब आपल्याला हे करता साहेब आमची नुकसान भरपाई कोण देणार? तुमची मी तेच म्हणतोय की आम्ही काय करतो साडी भरपाई त्या रोडवर जाऊन दूध स्वस्त होत्या त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचा एसएमएफ कमी आला, त्यांचा फॅट कमी आला, त्यांची घट आली। पॅकिंग करायची जबाबदारी कोणाची आहे? पशुवैद्यकीय प्रत्येक काय नाही त्यांनी नाही केलं तर सरकारने पण सुद्धा आहे का सुद्धा आहे, संघाने चेअरमॅननी तुम्ही डायरेक्टरांनी आणि तुम्ही एमडीनी, ही तुमची जबाबदारी आहे। हे तर आज्ञा आहे ना, त्यांना अनुदान येते ते अनुदान द्यायला पाहिजे तुम्ही, असं थोडी जात नाही। असं काय तुम्ही याच्याकडे सत्तेत आलेली आहे, सोडून देऊया मी, सत्ता अशी असेल तर काय घेणं नाही आम्हाला। भाऊसाहेब मागे दूध संकलनमध्ये मी इथे आलो होतो साहेब, भाऊंना फोन केला होता, पंतप्रधान तिथे जो प्रमोद पाटील थोडा काही धमकी देत होता की मी मला आमदारनी लावले, त्याला म्हणले की दे तुम्ही लाव म्हणे, कोणता मंत्र्याला फोन लावतो आमदारला फोन लावतो। प्रमोद पाटील म्हणून तिथे दूध कमी गायचं दूध मध्ये काय होणार आहे का? ज्या दिवशी आपल्या संस्थेच्या दुधामध्ये सोल्युशन करता मिटिंग आणि जर इतके हुशार राहिले तर हेच केला असं सगळा कार्यक्रम। चेअरमनांची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, मात्र या कार्यशाळेमध्ये थोड्या आज आक्रमक झालेले आपण काय नेमकं या ठिकाणी ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। अधिकाऱ्यांच्या त्रुट्या असतील, संस्थेच्या अडचणी असतील, संचालक मंडळाने करवायच्या कारवाया असतील, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेवटी जर दूध संघ वाचवायचा असेल आणि दूध संघ मोठा करायचा असेल तर आपण फक्त गोकुळला नाव ठेवतो, तर गोकुळ बरोबर आपण काय करू शकतो या गोष्टी आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। दूध संकलन कसं वाढवू शकतो, दूध उत्पादक संस्थेच्या फॅटच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आल्या आहे, खाद्याच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आहे, संचालकाला काय तक्रारी आहे, या सगळ्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणि या ठिकाणी मला खात्री आहे की काही दिवसामध्ये याची दुरुस्ती होईल आणि
जो 5 लाख लाख लिटरचं उद्दिष्ट आमच्या या संघाचं आहे ते आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू. कोणाच्या चुकांमुळे त्रुटी समोर आल्या? हे बघा, इथं मॅनेजमेंट आमची जरी असली तरी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा थोडी गलफत आहे, थोडं आमचं लक्ष कमी आहे. त्याचबरोबर बाकीचे जे अधिकारी येऊन गेले त्यांचे आता बदल्या झाले आहेत किंवा त्यांना कामावरून काढलं आहे, त्यांच्या चुकांमुळे सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्या चुका होऊ नये हीच अपेक्षा आहे. राजीनामा देण्याची भाषा केली तुम्ही हे काय करायचं आहे, मी सहकार क्षेत्रामध्ये कधी इलेक्शन लढलो नाही. हे गिरीश भाऊ किंवा संजू भाऊसाहेब यांच्या सगळ्यांच्या आग्रह खातर मी ह्या निवडणुका लढलो आणि त्याच्यामध्ये जर मला समाधान होत नसेल तर कदाचित तो विचार करावा लागेल. म्हणजे जागा हजर नव्हते चेअरमन, मला माहित नाही.